नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बाजी MPSC या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण बघतोय वृत्तपत्र. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला टॉपिक आहे वृत्तपत्र. याच्यामध्ये काय आहे की मागच्या काही वर्षापासून वृत्तपत्रांवरती जरा जास्त डिटेलमध्ये प्रश्न विचारले गेलेले आपल्याला दिसून येतात. काही वृत्तपत्रांना 100 वर्ष पूर्ण झाले, जसं की मूकनायक. ह्याला आता काय झालं, 1920 साली ते चालू झालं होतं, त्यामुळे 2020 साली त्याला 100 वर्ष पूर्ण झाले. तर त्याचं महत्त्व आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं वाढतं. मग असेच आपण काही काही वृत्तपत्र आहे ते बघणार आहोत. तर त्यामधलं पहिलं वृत्तपत्र आहे विजयी मराठा. हे जे वृत्तपत्र आहे याचे संपादक कोण होते, तर त्याचं उत्तर आहे श्रीपतराव शिंदे. आता 1919 पासून विजयी मराठा हे वृत्तपत्र चालू झालेलं होतं. आता विजयी मराठाला आता काय झालं, 2019मध्ये 100 वर्ष पूर्ण झालेली, त्यामुळे ते आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे, त्यामुळे तो आपला पहिला प्रश्न आहे. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं तर भगवंतराव पाळेकर हे पण नाव चर्चेमध्ये आहे. का, तर 1917मध्ये त्यांनी जागृतीमधून बडोदा हे वृत्तपत्र चालू केलेलं होतं आणि त्याला सुद्धा 2017मध्ये काय झालेली आहे, 100 वर्ष पूर्ण झालेली. आपल्याला लक्षात काय ठेवायचं परीक्षेच्या दृष्टीने, विजयी मराठा संपादक कोण होते, तर श्रीपतराव शिंदे. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघायचा. दिनकरराव जवळकर, अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्व, आपल्याला ह्याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता जास्त असते. ठीक आहे. छत्रपती शाहू महाराजांनी ह्यांच्याबद्दल काही विधानं दिलेली आहेत आणि त्याच्यामधलं आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना एक कैवारी नावाचं वृत्तपत्र काढून दिलं का, तर ते अगदी बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं तर 1925 साली दिनकरराव जवळकर यांनी काय केलं, देशाचे दुश्मन नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे, हे पण बरोबर आहे. पुण्यामध्ये दिनकरराव जवळकर आणि केशवराव जेते यांनी छत्रपती मेळावे काढून काय केलं, लोकमान्य टिळक यांना विरोध केलेला होता. तर ही तिन्ही वाक्य दिनकरराव जवळकरांच्या बाबतीत अगदी बरोबर आहेत. आपल्याला काय लक्षात ठेवायचं, दिनकरराव जवळकर म्हटल्यानंतर काय लक्षात ठेवणार आपण, कैवारी हे वृत्तपत्र त्यांना कोणी काढून दिलं होतं, तर छत्रपती शाहू महाराजांनी काढून दिलं होतं. 1925मध्ये त्यांनी कोणती पुस्तिका लिहिली होती, तर देशाचे दुश्मन. त्यानंतर त्यांनी काय केलं होतं, दिनकरराव जवळकर आणि केशवराव जेते यांनी काय केले होते, छत्रपती मेळे काढले होते. कुठं, पुण्यात. ठीक आहे. आणि त्यांनी विरोध कोणाला केला होता, तर लोकमान्य टिळकांना केलेला होता. तर ही सर्व विधानं त्यांच्याबद्दल बरोबर आहेत. पुढचा जर प्रश्न बघितला आपण, तर काय दिलेलं आहे आपल्याला, जोड्या लावायच्या आहेत. एका बाजूला संपादक दिलेले आहेत, एका बाजूला वृत्तपत्र दिलेले आहे. ठीक आहे. कृष्णराव भालेकर, मुकुंदराव पाटील, दिनकरराव जवळकर आणि वालचंद कोठारी. आणि त्यानंतर वृत्तपत्र दिलेले आहेत, दीनबंधू, दीनमित्र, कैवारी आणि जागरूक. मग आता वरती आपण बघितलं की कैवारीचा संदर्भ येऊन गेलेला आहे. तर आपल्याला या ठिकाणी योग्य उत्तर कुठलं आहे, तर ज्याच्या समोर दिलेलं आहे ते बरोबर आहे. म्हणजे कृष्णराव भालेकर हे कशाशी संदर्भात आहे, तर दीनबंधूशी. मुकुंदराव पाटील दीनमित्रशी, दिनकरराव जवळकर हे कैवारीशी आणि वालचंद कोठारी हे जागरूक ह्या वृत्तपत्राशी संबंधित होते, ते त्यांचे संपादक होते. ठीक आहे. त्यानंतर जर आपण डिटेलमध्ये बघायचं ठरवलं तर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला असं लक्षात येतं की दीनबंधू हे कृष्णराव भालेकरांनी कुठून चालू केलं, तर ते मुंबईमधून चालवलेलं होतं. आंबालहरी हे सत्यशोधक समाजाशी संबंधित होतं. मग बऱ्याच वेळेस आपल्याला एखादं वृत्तपत्र दिलं जातं आणि त्याच्यानंतर त्याचा संबंध कोणत्या समाजाशी आहे हेही विचारलं जातं. तर आंबालहरी हे सत्यशोधक समाजाशी संबंधित असलेलं एक वृत्तपत्र होतं. मग ते कुणी चालू केलं होतं, तर ते सुद्धा दिनकरराव भालेकर यांनी कृष्णराव भालेकर यांनी चालू केलं होतं. शेतकऱ्याचा कैवारी हे कृष्णराव भालेकरांचंच आहे. मराठा दीनबंधू भास्करराव जाधवांचा आहे. दीनमित्र कुणाचा आहे, मुकुंदराव पाटील. मगाशी आपण जोड्याला होताना बघितलं. विश्वबंधू बळवंतराव पिसाळ. त्यानंतर जागृती भगवंतराव पाळेकर. मग आता आपण पहिल्याच प्रश्नामध्ये बघितलं होतं, जागृती 1917 आणि ते कुठून चालवलं जात होतं, तर ते बडोद्यातून चालवलं जातात. जागरूक हे वालचंद कोठारी यांच्याशी संबंधित आहे. डेक्कन रयत हे अण्णासाहेब लठ्ठे यांच्याशी संबंधित आहे. विजयी मराठा आपण पहिलाच प्रश्न बघितला होता, श्रीपतराव शिंदे. सत्यप्रकाश हे नारायण रामचंद्र विभूते. त्यानंतर गरिबाचा कैवारी, कैवारी वेगळं, गरिबाचा कैवारी वेगळा आहे. त्यानंतर ते येतात बाबुराव यादव. त्यानंतर भगवा झेंडा हे कोण होतं, दत्ताजीराव कुरणे. तरुण मराठा कोण आहे, तर सकराम पांडुरंग सावंत. राष्ट्रवीर शामराव देसाई. ठीक आहे. प्रबोधन हे केसी ठाकरे म्हणजे केशव सीताराम ठाकरे, बरोबर, यांचे संबंधित आहे. त्यानंतर संजीवन हे द.बी. रणदिवे. सिंध मराठा दत्तात्रय वासुदेव अनावकर. आता हे सिंध मराठा हे कुठून निघत होतं, तर कराची म्हणजे परप्रांतातून ते प्रसिद्ध होत होते. मग हंटर 1925, खंडेराव बागल हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर मजूर, त्यानंतर 1925ला मजूर हे कोणी चालू केलं, तर रामचंद्र लाड. कर्मवीर शि.आ. भोसले. नवयुग बाबासाहेब बोले. त्यानंतर सत्यवादी बाबासाहेब पाटील. ब्राह्मणेतर व्यंकटराव गोडे आणि कैवारी दिनकरराव जवळकर. तर एकूणच हे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या, जेणेकरून तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड ह्याचा खूप फायदा होणार आहे. त्यानंतर जर बघितलं 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वृत्तपत्राचे नाव बदलून प्रबुद्ध भारत असे केलं. म्हणजे त्याचं जुनं नाव काय असं विचारलं आहे. प्रबुद्ध भारतचं जुनं नाव काय होतं, तर ते होतं जनता.
ठीक आहे, हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता त्यानंतर बघा मूकनायक 1920 साली ते चालू झालेलं होतं. मग आता 2020 साली त्याला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत मूकनायक ह्या वृत्तपत्राला. मग त्याचे ध्येय धोरण स्पष्ट करण्यासाठी त्यावर बिरुदावली म्हणून कोणत्या संतांच्या ओव्या छापल्या जात होत्या? आपल्यासाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण परीक्षेच्या दृष्टीने त्याचं महत्त्व वाढलेलं आहे. 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. तर त्याचं उत्तर आहे संत तुकाराम. मूकनायकावरतीच्या ओव्या होत्या त्या कोणाच्या होत्या? तर ते होते संत तुकाराम. आता मूकनायकाचे ध्येय धोरण स्पष्ट करण्यासाठी त्यावर बिरुदावली म्हणून संत तुकारामांच्या ओव्या छापल्या जात्या. आता हे बरोबर आहे. त्यानंतर बहिष्कृत भारतावर कोणाच्या बिरुदावल्या होत्या? तर त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या होत्या. कोणाच्या होत्या? तर ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानेश्वर. बहिष्कृत भारत यावर बिरुदावली म्हणून ज्ञानेश्वरांच्या ओव्या उद्धृत करण्यात आल्या होत्या. मग त्यानंतर बघा, वृत्तपत्राची बिरुदावली म्हणून गुलामाला तू गुलाम आहेस असे सांगा म्हणजे तो बंड करून उठेल, हे वाक्य होतं. खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर ह्याचं उत्तर आहे परत जनता. मग त्या जनता ह्या वृत्तपत्राचं नाव बदलून काय केलं होतं? प्रबुद्ध भारत केलेलं होतं. हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. गुलामाला तू गुलाम आहेस असे सांगा म्हणजे तो बंड करून उठेल, हे वाक्य कोणत्या वृत्तपत्राची बिरुदावली म्हणून होतं? तर ते होतं जनता. मग आता आपण परत एकदा रिव्हिजन करू. जनता. ठीक आहे, जनतेचं काय होती बिरुदावली? तर गुलामाला तू गुलाम आहेस असे सांगा म्हणजे तो बंड करून उठेल. मूकनायकाचे ध्येय धोरण स्पष्ट करण्यासाठी संत तुकाराम आणि बहिष्कृत भारत याच्यासाठी कोण होते? तर संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या छापलेल्या होत्या. त्यानंतर पुढे बघा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ. ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मुंबई हा केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यानंतर 1956 दरम्यान मोठ्या प्रमाणावर दंगे झाले. या घटनेचा निषेध म्हणून कुणी सी.डी. देशमुख यांनी आपला मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यावेळेस ते कोणत्या पदावरती होते? तर अर्थमंत्री, गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि परराष्ट्रमंत्री. तर त्याचं क्लिअर उत्तर आहे अर्थमंत्री. त्यांनी त्यांच्या अर्थमंत्री पदाचं काय केलेलं होतं? त्या ठिकाणी राजीनामा दिलेला होता. हा प्रश्न MPSCला ऑलरेडी येऊन गेलेला आहे मित्रांनो, तर नोट डाऊन करून घ्या. चिंतामणी द्वारकानाथ देशमुख असं त्यांचं नाव, सी.डी. देशमुख म्हणून आपण त्यांना ओळखतो. द कोर्स ऑफ माय लाईफ हे त्यांचं काय आहे? आत्मचरित्र आहे. हे सुद्धा तुम्हाला नोट करून घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, घटनांचा क्रम लावायचा आपल्याला. नागपूर करार, अकोला करार आणि त्रिराज्य सूत्रे आणि दार कमिशन. तर ह्याच्यामध्ये कुठलं योग्य आहे? तर ते आहे सगळ्यात पहिलं काय येणार तुमचं? तर ते येणार ड, दार कमिशन. त्यानंतर येणार ब, अकोला करार. त्यानंतर येणार क, त्रिराज्य सूत्रे. आणि मग येणार नागपूर करार. याचे साल लक्षात घ्यायचे आहेत. तर दार कमिशन कधी आलेलं होतं? तर 17 जून 1947. अकोला करार 8 ऑगस्ट 1947. नागपूर करार 28 सप्टेंबर 1953. आणि त्रिराज्य सूत्रे 9 नोव्हेंबर 1955. तर एकूण हे तुम्हाला सिक्वेन्स लक्षात असला की तुम्हाला हा प्रश्न सुटणार आहे. 1946 बेळगाव येथील 20वे मराठी साहित्य संमेलन भरलेले होते. याचे अध्यक्ष कोण होतं? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए, गण माडखोलकर. म्हणजेच कोण? गजानन त्र्यंबक माडखोलकर. मग आपल्याला ती जे काही साहित्य संमेलन झालं होतं त्याचं वैशिष्ट्य काय आहे? तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र निर्मितीचा ठराव पहिल्यांदा पास झालेला होता. त्यावेळेस अध्यक्ष कोण होते? तर गणत्रय माडखोलकर. हा प्रश्नसुद्धा MPSCने ऑलरेडी विचारला होता. त्यानंतर जर बघितलं 1966 बेळगावच्या प्रश्नावर केंद्र सरकारने कोणत्या आयोगाची स्थापना केलेली होती? 1966 बेळगावच्या प्रश्नावर केंद्र सरकारने कोणत्या आयोगाची स्थापना केली होती? तर ते होते महाजन आयोगाची स्थापना केलेली होती. पण त्याच्या शिफारसी ज्या होत्या ना त्या कर्नाटकने स्वीकारल्या नाही, महाराष्ट्राने. म्हणजे कोणत्याही राज्याने त्यांच्या शिफारसी होत्या ते मान्य केलेल्या नाहीत. ठीक आहे, त्यानंतर जर बघितलं तर आता वन लाईनर हिस्ट्रीचे क्वेश्चन आहेत आपल्याकडं. ठीक आहे, आपण पटपट त्याची रिव्हिजन करून घेऊ. माझी साक्ष हे कुणी लिहिलेलं होतं? तर ते पंडिता रमाबाई यांनी लिहिलेलं आहे. माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र वीरा शिंदे यांचं आहे, विठ्ठलरामजी शिंदे. माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र जे आहे ते KC ठाकरे यांचं आहे. स्मृतिचित्र हे लक्ष्मीबाई टिळक यांचं आहे. सिद्धांत विजय या ग्रंथाचे लेखन कुणी केलेलं आहे? तर ते छत्रपती शाहू महाराज आहेत. माझ्या रशियाचा प्रवास हा कोणाचा प्रवास वर्णन आहे? तर ते अण्णाभाऊ साठेंचा आहे. युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती आणि प्रवास वर्णन हे सुद्धा पंडिता रमाबाई यांचंच आहे. स्थानिक स्वराज्य व्यवस्था हा ग्रंथ कुणी लिहिलेला आहे? तर ते आहेत गोपाळ हरी देशमुख, ज्यांना आपण लोकहितवादी या नावाने ओळखतो. ज्ञानदर्शन हे साप्ताहिक कुणी चालू केलेलं होतं? तर गोविंद विठ्ठल कुंटे, त्यांना आपण काय म्हणून ओळखतो? तर भाऊ महाजन म्हणून ओळखतो. अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळवून ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी गेलेले कोण होते? तर ते होते विठ्ठलरामजी शिंदे. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात विधवा पुनर्विवाह कायदा कधी पास केलेला होता? तर तो 1916 होता.
त्यानंतर शेतकऱ्याचे स्वराज्य हा ग्रंथ शाहू महाराजांना कोणी अर्पण केलेला होता, तर ते होते केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे. 1899मध्ये राष्ट्रभक्त समूह ही गुप्त संघटना कोणी स्थापन केली, तर ते होते विनायक दामोदर सावरकर. त्यानंतर कमला आणि सप्तर्षी या काव्यरचनेचे रचनाकार कोण होते, तर ते होते विनायक दामोदर सावरकर. श्रद्धानंद हे साप्ताहिक स्वामी श्रद्धानंद यांच्या स्मरणार्थ कोणी चालू केले, तर ते सुद्धा होते विनायक दामोदर सावरकर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. रत्नागिरी येथे स्थापन केलेले पतित पावन ह्या जीर्णोद्धार करण्यासाठी कोणाला आमंत्रित करण्यात आलेलं होतं. ते एक मंदिर होतं पतित पावन मंदिर, त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काय केलं होतं, निमंत्रित केलेलं होतं. रयत शिक्षण संस्थेची स्थापना आपल्याला 1919 हे माहिती आहे, कारण आता 2019ला त्याला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यासाठी आपण हा मुद्दाम क्वेश्चन घेतलेला, तर त्याची जी डेट आहे ना ती 5 ऑक्टोबर 1919 आहे, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मुष्टी फंड योजना ही कुणी चालू केलेली आहे, तर ते कर्मवीर भाऊराव पाटील यांनी चालू केलेली होती. वसतिगृहाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी योजना चालू केली होती, तर त्याचं नाव काय आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, तर मुष्टी फंड योजना. त्यानंतर कर्मवीर ही पदवी भाऊरावांना जनतेच्या साक्षीने कोणी दिली, तर ते होते संत गाडगेबाबा. त्यानंतर 1975च्या आणीबाणीचा उल्लेख अनुशासन पर्व असा कुणी केलेला होता, तर ते होते आचार्य विनोबा भावे. त्यानंतर प्रति सरकारची स्थापना कुंडल हे तर कोणी केली होती, हे ठिकाण पण आपल्याला महत्त्वाचं आहे. कुंडलमध्ये कोणी केली होती, तर ते अध्यक्ष जे होते ते कोण होते, किसनवीर होते. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या राज्याभिषेकावेळी कोण कोण उपस्थित होते, तर आपल्याला गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले आणि राघव भांडारकर ही नावं लक्षातच ठेवायची आहेत. शेतमालाच्या विक्रीसाठी विक्रीपेढी कुणी चालू केलेली होती, तर ते होते महात्मा फुले. त्यानंतर सुखदायक राज्य प्रकरणी निबंध आणि भावार्थ सिंधू याचे लेखन कुणी केलं होतं, तर विष्णुबुवा ब्रह्मचारी. त्यानंतर ग्रांट मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी जे पहिले डॉक्टर झाले, तर ते कोण होते, भाऊदाजी लाड. मग त्यांना आपण धन्वंतरी या नावानं ओळखतो. का ओळखतो त्याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. ग्रँट मेडिकल कॉलेजचे पहिले विद्यार्थी जे डॉक्टर झाले ते होते डॉक्टर भाऊदाजी लाड, ज्यांना आपण धन्वंतरी म्हणून ओळखतो. ते का ओळखतो तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा. त्यानंतर मानव धर्म सभेची स्थापना कुठं झाली होती, तर ते होतं ठिकाण होतं सुरत. आणि कुणी चालू केलं होतं, तर दादोबा पांडुरंग आणि दुर्गाराम मच्छाराम. आपल्याला परत एकदा लक्षात ठेवायचं, मानव धर्मसभा ह्याची स्थापना कधी आहे, 22 जून 1844ला आहे, ठिकाण आहे सुरत. आणि चालू केली कोणी होती, तर दादोबा पांडुरंग आणि दुर्गाराम मच्छाराम ही 2 नावं लक्षात ठेवायची. परमहंस सभा 31 जुलै 1849, ठिकाण मुंबई आहे. परत दादोबा पांडुरंग तरखडकरच तिथं आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1845मध्ये ज्ञानेश्वरीची प्रथम मुद्रित प्रत छापली, कुणी छापली होती ती, तर ती होती बाळशास्त्री जांभेकर यांनी छापलेली होती. 1832मध्ये त्यांनी काय केले, दर्पण चालू केलं. 1840मध्ये काय केलेलं आहे, म्हणजे 8 वर्षांनी दिग्दर्शन हे चालू केलेलं आहे. बालबृहस्पती म्हणून कोणाला ओळखलं जातं, आपल्याला वर्णन दिलेलं असतं बऱ्याच वेळेस आणि त्यामध्ये अशा पद्धतीचे कीवर्ड्स येत असतात. तर बृहस्पती म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर ते होते बाळशास्त्री जांभेकर. सारसंग्रह शून्यलब्धी ही ग्रंथसंपदा कोणाची, तर ते परत येतात बाळशास्त्री जांभेकर यांनी. महिला औद्योगिक प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केलेली होती. तसेच कैसरे हिंद हा मानाचा किताब त्यांनी नाकारला होता बघा. ठीक आहे, त्यांनी नाकारला आहे, तर ते कोण येते, बेहरामजी मलबारी. म्हणजे तुम्हाला जर डिस्क्रिप्शन दिलं, वर्णन दिलं, तर चुकायचं नाही. यांनी काय केलं होतं, कैसरे हिंद नावाचा किताब जो होता तो नाकारलेला होता आणि त्यांनी काय केलं होतं, महिलांना औद्योगिक प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. ते होते डॉक्टर बेहरामजी मलबारी. त्यानंतर विद्यादानाशिवाय आमच्या लोकांचा विकास होणार नाही असे मत मुंबईच्या गव्हर्नर पुढे कुणी मांडले होते, तर ते होते जगन्नाथ शंकर शेठ यांनी. एल्फिस्टन याच्यासमोर काय केली होती, अशी भूमिका मांडली होती. काय, तर विद्यादानाशिवाय आमच्या लोकांचा विकास होणार नाही असे मत त्यांनी एल्फिस्टन समोर मांडलेलं होतं. तर ते व्यक्ती कोण होते, जगन्नाथ शंकर शेठ. मग जगन्नाथ शंकर शेठ यांचा गौरव मुंबईचा अनभिषिक्त सम्राट असं कोणी केलं होतं, तर ते होते के आत्तरे. त्यानंतर सतीबंदी कायद्याच्या निवेदनावर राजाराम मोहन रॉय यांनी सही केली. आता त्यांच्याबरोबर मुंबईतली एक व्यक्ती होती, तर ते कोण होते, जगन्नाथ शंकर शेठ. बघा, राजाराम मोहन रॉय यांच्याबरोबर सतीबंदीच्या कायद्याच्या निवेदनावरती कोणी सही केली होती, तर ते कोण होते, जगन्नाथ शंकर शेठ. ते मुंबईचे प्रतिनिधी होते आणि त्यांनी सही केलेली होती. बालविवाहावरती टीका केली आणि स्वयंवर पद्धतीचा आग्रह धरला असे कोण होते, तर ते होते गोपाळ गणेश आगरकर. आगरकर म्हटल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं,
गुलामगिरीचे अस्त्र हा त्यांचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला होता. कोण? गोपाळ गणेश आगरकर. छत्रपती शाहू महाराजांनी कोणाची नेमणूक म्हणून मेमोरियल हॉस्पिटल कोल्हापूर येथे नेमणूक केलेली होती? तर कोण होतं? तर कृष्णाबाई केळवकर. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कृष्णाबाई केळवकर यांची डॉक्टर म्हणून नेमणूक कुठं केलेली होती? तर मेमोरियल हॉस्पिटल कोल्हापूर येथे त्यांनी केलेली होती. छत्रपती शाहू महाराजांनी शिवचरित्र लिहिण्यासाठी 2,000 रुपयाची मदत देऊ केली होती. कोणाला केली होती? तर ते होते कृष्णाजी केळुसकर. भगवंतराव पाळेकर यांनी बडोद्यातून जागृती हे वृत्तपत्र कधी चालू केलं? तर 1917. श्रीपतराव शिंदे यांनी पुणे येथून विजयी मराठा कधी चालू केलं होतं? तर 1919. हे आपल्याला लक्षातच ठेवायचं आहे. सेवा सदन ह्यांच्या संस्थापिका कोण होत्या? तर रमाबाई रानडे. त्याचं पूर्वीचं नाव काय होतं? तर यमरबाई चिपळूणकर असं होतं. सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ कोणासाठी, ह्या ग्रंथासाठी कोणी अर्थसहाय्य केलेलं होतं? तर ते होते मोरो विठ्ठल वाळवेकर. ही अशी आपल्याला नावं खूप इम्पॉर्टंट आहेत. मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी काय केलं होतं? सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथासाठी काय केलं होतं? अर्थसहाय्य केलेलं होतं. 1927 जेधे जवळकर हे पुस्तिका कुणी लिहिलेली होती? तर ते होते अच्युत बळवंत कोलटकर. जेधे जवळकर हे नावाचं पुस्तकच होतं 1927 साली लिहिलेलं. भांबुर्डा येथे हितोपदेश भजन समाज आणि ग्रंथालय कुणी चालू केलेलं होतं? तर ते होते कृष्णराव भालेकर. 1852 महिला तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम पुणे येथे महिला सेवा मंडळामार्फत कोणी ठेवला होता? तर ते होते सावित्रीबाई फुले. सार्वजनिक तिळगुळ वाटप आणि ह्याचे अध्यक्ष कोण होत्या? अध्यक्षा कोण होत्या? तर E.G. जोन्स. अशा पद्धतीचे क्वेश्चन MPSC विचारते बरं का. तर 1852 महिला तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम पुण्यात कोणी घेतला? सावित्रीबाई फुले. मग अध्यक्ष कोण होतं? तर ते होते E.C. जोन्स. अध्यक्षा कोण होत्या? तर त्या होत्या E.C. जोन्स. त्यानंतर महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर असं कुणाला ओळखलं जातं? तर ते होते विष्णूशास्त्री पंडित. त्यानंतर अंध लोकांसाठी देशातली पहिली शाळा कुणी चालू केली होती? तर पंडित रामाबाई. बातमी सदन. त्यानंतर बायबलचे मराठीत रूपांतर कुणी केले? तर ते सुद्धा आहेत पंडित रामाबाई. त्यानंतर स्त्री विचारवती सभा 1873 सरस्वती जोशी आणि सरस्वती गोवंडे यांनी चालू केलेलं होतं. तर ठीक आहे. आता इतिहासाची उजळणी करताना आपल्याला हडप्पा संस्कृती हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्यामधल्या ज्या मुद्रा होत्या, त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या मुद्रा आहेत त्या मुद्रा कोणत्या दगडापासून बनवल्या होत्या? हा प्रश्न ऑलरेडी MPSCने विचारलेला आहे. तर सिंपल उत्तर आहे त्याचं स्टिएटाईट हा दगड होता आणि त्याचा आकार जो होता तो चौरस होता आणि त्याच्यावरती प्राणी होते. मग आता प्राणी कोणते कोणते? तर होती बैल, त्यानंतर म्हैस, गेंडा, वाघ आणि एकशिंगी कल्पित प्राणी ज्याला आपण युनिकॉर्न असं म्हणतो. आता शेतीचे पुरावे, नांगरलेल्या शेतीचे पुरावे कुठे होते? तर ते होते कालीबंगन. त्यानंतर राजस्थानमध्ये सातू म्हणजेच बार्ली आणि गुजरातमध्ये जास्त काय पिकत होतं? तर ते होती नाचणी. त्यांना कापूस माहीत होता. आपल्याला बऱ्याच वेळेस इथं नव्हता असं दिलं जातं. तर त्यांना कापूस माहीत होता आणि सिंधूच्या सुपीक खोऱ्यामध्ये कापूस चांगल्या प्रमाणात पिकतसुद्धा होता. आता त्यांचा जो व्यापार होता तो व्यापार कसा चालत होता बघा. आयात काय काय होती त्यांची? आयातमध्ये जर बघितलं तर दक्षिण भारतातून, इराणमधून, अफगाणिस्तानमधून, बलुचिस्तान इथून चांदी आणली जायची. त्यानंतर जस्त आणलं जायचं. मौल्यवान खडे, मानके आणि देवदार लाकूड हे त्यांची काय होती? आयात होती. मग आता निर्यात काय होती? तर ते काय करत होते? जे सिंधूच्या खोऱ्यामध्ये जे चांगल्या क्वालिटीचं जे कापूस होता त्यापासून सुती कापड ते काय करत होते? निर्यात करत होते. निर्यात. त्यानंतर हा कापूस इजिप्त, दक्षिण युरोप आणि पश्चिम आशियापर्यंत जात होता. इजिप्तला मलमल हे कपडे पुरवले जात होते. इजिप्तला कशाचे? मलमलचे कपडे पुरवत असत. हा जो मार्ग आहे तो खुष्कीचा मार्ग म्हणून ओळखला जातो. खुष्कीच्या मार्गाने आणि सागरी मार्गाने सुद्धा हा व्यापार चालत होता. आता वैदिक साहित्यातील जर स्त्रिया जर बघितल्या तर आपल्यासाठी खूप महत्त्वाचा MPSCने प्रश्न विचारून झालेला आहे. लोपमुद्रा, गार्गी आणि मैत्री ह्या 3 महिलांची नावं आपल्याला लक्षात ठेवायची. त्यानंतर यव म्हणजे काय? तर सातू किंवा बार्ली, व्रीही म्हणजे तांदूळ आणि गोधूम म्हणजे गहू. त्यानंतर शासन व्यवस्था. तर शासन व्यवस्था जर बघितली तर कशी होती? ग्रामणी जो होता तो ग्रामवसाहतीचा प्रमुख होता. विष जो होता तो अनेक गावांचा जे समूह होता त्याचा प्रमुख असायचा. विषपती हा विषाचा प्रमुख असायचा. ठीक आहे. जन हे एकूण जे जन तयार होत होतं, अनेक विष मिळून जे तयार होत होतं त्याला जन म्हटलं जात होतं. त्यानंतर जनपद, जेव्हा विशिष्ट प्रदेशात लोक स्थिरावले की त्याला काय म्हणायचं? जनपद म्हणायचं. त्यानंतर नृप, त्याला राजा असं म्हटलं जायचं. नृप. त्यानंतर त्याला जनप्रमुख असं सुद्धा म्हटलं जायचं. भागदूक, हा प्रश्न आय थिंक येऊन गेलेला आहे. भागदूक काय होतं? तर कर वसुली करणारा अधिकारी होता. राजाला मार्गदर्शन करणाऱ्या प्रमुख 4 संस्था होत्या: सभा, समिती, विदत आणि जन.
फक्त सभा आणि विदत यामध्ये स्त्रियांचा सहभाग होता. आपल्याला हा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरतो. स्त्रियांचा सहभाग असणाऱ्या 4 संस्थांपैकी 2 संस्था कोणत्या? तर ते होती सभा आणि विदत यामध्ये स्त्रियांचा सहभाग असायचा. त्यानंतर सभा म्हणजे काय? ज्येष्ठ व्यक्तींचं मंडळ असायचं. तर समिती काय असायची? सर्वसाधारण लोकांची बैठक असायची. हं? आता आपण धार्मिक प्रवाह बघू. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला धार्मिक प्रवाह येतो ते म्हणजे जैन धर्म. जैन धर्माचे जर संस्थापक बघितले तर ते कोण होते? भगवान महावीर होते. त्यांना आपण केवली असं म्हणायचो. तर केवलीचा अर्थ काय होतो? तर केवल म्हणजे विशुद्ध ज्ञान. अर्धमागधी ही त्यांची लोकसंवादाची भाषा होती. समवसरण म्हणजे समतेवरील आधारित सर्व वर्णातील लोकांना प्रवेश असायचा. लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकरांची सभा म्हणजेच समवसरण असायचं. ठीक आहे. आता त्यांची पंचमहाव्रते कोणती? अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. आणि त्रिरत्न कोणती? तर सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र. या ठिकाणी जे तुम्हाला सम्यक दिसतंय ना, तर सम्यकचा अर्थ होतो बॅलन्स, संतुलन. सम्यक म्हणजे काय? तर संतुलन. ठीक आहे. आणि उपदेशाचा जो सार होता त्यांचा एकूण तो होता अनेकांतवाद. ह्यामध्ये अंत जो आहे अनेकांत, तर तो अंत म्हणजे अनेक पैलू अशा अर्थाने त्या ठिकाणी अंत याचा अर्थ जो होता तो पैलू आणि अनेक पैलू म्हणजे अनेकांत वाद. असं जे उपदेशाचा सार होता तो जैन धर्माचा होता. मग आता पुढचा जो आपला धार्मिक प्रवाह आहे तो म्हणजे बौद्ध धर्म. बौद्ध धर्म ह्याचे संस्थापक होते गौतम बुद्ध. ठीक आहे. आता उरुवेला म्हणजेच बोधगया. बोधगया म्हणजे या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले असता त्यांना बोधी प्राप्त झाली. बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान. पहिले जे प्रवचन होते ते सारनाथ या ठिकाणी त्यांनी दिलेलं होतं. धम्मचक्र पवतन म्हणजेच धर्मचक्राला गती देणे. बरोबर. त्यानंतर संस्कृतमध्ये त्याला आपण काय म्हणतो? धर्मचक्र परिवर्तन. आणि पाली भाषेमध्ये आपण काय म्हणतो? त्याला धम्मचक्र पवतन. पाली भाषेतून त्यांनी लोकसंवाद साधलेला होता. जैन धर्मामध्ये कोणती भाषा होती? प्राकृत. आणि तशीच पाली भाषा ही कोणाची होती? तर ती होती बौद्ध धर्माची. मग अष्टांगिक मार्गिका कोणती कोणती होती बघा बघ. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्पना, त्यानंतर सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. आणि उपदेशाचा जो सार होता तो प्रज्ञाशील आणि करुणा. त्यानंतर बघा लोकायत किंवा चारवाक ह्यांचा काय होता? एक स्वतंत्र असा विचार प्रवाह होता. त्यांचा भर जो होता तो स्वतंत्र विचाराचा होता. वेदांचं प्रमाण त्यांनी नाकारलेलं होतं. कुणी? लोकायत आणि किंवा त्यांना आपण चारवाक असं म्हणतो. ठीक आहे. 16 महाजनपदांवरती आपल्याला प्रश्न दिसून येतात. तर महाराष्ट्राचा समावेश कुठल्या 16 महाजनपदापैकी एकात होत होतं? तर ते होते अश्मक. अश्मक या महाजनपदामध्ये महाराष्ट्र काय होता त्या काळी होता. संस्कृत, पाली आणि अर्धमागधी या साहित्याच्या जनपदांमध्ये नावे आढळतात. बरोबर. आता एकूण 16 महाजनपदं कोणती ते पण आपण बघणार आहोत. तर तत्पूर्वी आपण काय बघतोय? तर जनपदामध्ये ज्येष्ठ व्यक्तींची जी परिषद असायची त्याला गणपरिषद असं म्हटलं जायचं. आणि संथागार काय होतं? तर गणपरिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभार संबंधी निर्णय घेत त्याला काय म्हणायचं? तर संथागार म्हणायचं. हे लक्षात ठेवा. आता खूप जास्त महत्त्वाचं याच्यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत. गौतम बुद्ध यांचे समकालीन राजे कोणते होते? कोसल. त्याची राजधानी होती श्रावस्ती, आजचे लखनौ. तिथला प्रसेनजीत राजा हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. त्यानंतर वत्स जे आजचं अलाहाबाद किंवा त्याला आपण प्रयागराज म्हणून ओळखतो, तिथला उदयन राजा हा गौतम बुद्धांच्या समकालीन होता. तर अवंती जे आजचं उज्जैन किंवा माळवा प्रदेश जो आहे तिथला प्रद्योत हा राजा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या समकालीन होता. आपल्याला लक्षात काय काय ठेवायचं आहे? प्रद्योत, उदयन, राजा प्रद्योत कुठला होता? अवंतीचा होतं. ते आजचं कुठं येतं? उज्जैन किंवा माळवा प्रदेश. त्यानंतर वत्स जर बघितलं तर अलाहाबाद, प्रयागराज, तिथला उदयन राजा. आणि त्यानंतर कुठला? कोसल. कोसलचं कोण? प्रसेनजीत. परत एकदा लक्षात घ्या, गौतम बुद्ध आणि महावीर यांच्या समकालीन कोण कोण होतं? तर कोसलचा राजा कोण? प्रसेनजीत. वत्सचा राजा कोण? उदयन. आणि अवंतीचा राजा कोण? प्रद्योत. ही 3 नावं तुम्हाला लक्षातच ठेवावी लागणार आहेत. आता त्याच्या संदर्भात जर बघितलं तर ती आजची ठिकाणं कोणती? कोसल म्हणजे आजचं लखनौ, वत्स म्हणजे आजचं प्रयागराज आणि अवंती म्हणजे कुठलं? तर आजचा माळवा प्रदेश किंवा उज्जैनचा भाग. इतर महत्त्वाच्या जर बाबी बघितल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं? जीवक हा बिंबिसारच्या दरबारात होता. बिंबिसार यांनी गौतम बुद्ध यांचं शिष्यत्व पत्करलेलं होतं. कुशावती, साकेत ही नगरे कोसल या महाजनपदाचा भाग होती. त्यानंतर गौतम बुद्ध हे जेतवन या विहारामध्ये सर्वाधिक काळ राहिलेले होते.
वत्स येथील कोशंबी येथील 3 श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांच्या अनुयायांसाठी 3 विहारं बांधलेली होती. चतुरंग जर सैन्य बघितलं तर पायदळ, घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ ह्या 4 दळांचं मिळून काय होतं तर चतुरंग सैन्य होतं. त्यानंतर जर बघितलं आपण 16 महाजनपदे आणि त्यांची आजची नावं जर बघितली तर काशी म्हणजे आजचं बनारस, कोसल म्हणजे लखनौ जे मागाशी आपण बघितलं, मल्ल म्हणजे गोरखपूर, वत्स म्हणजे अलाहाबाद, चेदी कानपूर, कुरू म्हणजे आजची दिल्ली, पांचाल म्हणजे रोहिलखंड, मत्स्य म्हणजे आजचं जयपूर, त्यानंतर शूरसेन म्हणजे मथुरा, अशमक म्हणजे आजचं औरंगाबाद, त्यानंतर जर बघितलं तर अवंती म्हणजे आजचं उज्जैन, माळवा प्रांत, अंग म्हणजे चंपा पूर्व बिहार, मगध दक्षिण बिहार, व्रजी उत्तर बिहार, गांधार पेशावर आणि कंबोज हे गांधार जवळ येतं. ही एकूण 16 महाजनपदं आणि ते आजची महत्त्वाची आज त्यांची जी नावं आहेत ती आपण बघितलेली आहेत. तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, परीक्षेमध्ये ह्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. आता मौर्यकालीन जर भारत बघितला तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे दारिक नावाचं जे चलन होतं तर ते कोणी काढलेलं होतं तर सम्राट दरियुश यांनी काढले होतं. सत्रप ही एक संकल्पना होती, ती काय होती तर भारतात जिंकलेल्या प्रदेशासाठी ग्रीक अधिकारी, एक लक्षात ठेवायचं ग्रीक अधिकारी आहेत ते, ज्यांना आपण सत्रप म्हणतो, ते भारतामध्ये जिंकलेला जो प्रदेश होता त्याच्यासाठी कोणाची नेमणूक करायची तर ते सत्रपांची. मग ते कोण होते तर ते ग्रीकांचे अधिकारी होते. मग गांधार शैलीवरती प्रभाव कोणाचा होता तर ग्रीक मूर्तिकलेचा प्रभाव होता. ग्रीकांची जी नाणी होती ती कशी होती बघा, एका बाजूला राजा आणि दुसऱ्या बाजूला ग्रीक देवता असायची. असा प्रभाव आपल्या नाण्यांवरती नंतर पडलेला आपल्याला दिसून येतो. आता चंद्रगुप्त मौर्य विशाखा दत्त हे एक संस्कृत नाटक आहे. तर ह्याच्यामध्ये धनानंद याचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याने आपले स्वातंत्र्य सत्ता कशी स्थापन केली याचं कथानक त्या ठिकाणी वर्णित केलेलं आहे. तर आपल्याला हे परीक्षा दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे. ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेला आहे, परत जरी आला तरी चुकायचं नाही. विशाखा दत्त यांनी लिहिलेलं ते नाटक होतं. त्याच्यामध्ये धनानंद यांचा नाश करून म्हणजे त्यांच्या सत्तेचा नाश करून काय केलं होतं, चंद्रगुप्त मौर्य यांनी आपली स्वतंत्र सत्ता कशी स्थापन केली याचं कथानक होतं. मग सुदर्शन नावाचं एक धरण बांधलेलं होतं, तर ते गुजरातमध्ये बांधलेलं होतं आणि ते चंद्रगुप्त मौर्य यांनी बांधलेलं होतं. त्यानंतर जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्य यांनी काय केलं होतं, जैन धर्माचा स्वीकार केला आणि श्रवण बेळगोळ येथे ते राहिले आणि तिकडेच त्यांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे. त्यानंतर महत्त्वाचा राजा येतो तो म्हणजे सम्राट अशोक. कलिंग म्हणजे कुठलं, कलिंग म्हणजे आजचं ओरिसा. तिथलं युद्ध झालं आणि त्यानंतर काय झालं, त्यांचं मनाचं परिवर्तन झालेलं आहे. मग शिलालेख आणि स्तंभलेख हे ते ब्राह्मी लिपीमध्ये होतं. देवान पियो प्रियदसी म्हणजे देवांचा प्रियदर्शी असं वर्णन त्यांनी केलेलं होतं. तर सम्राट अशोक यांनी दिल्ली टोपदा येथील लेखात वटवाघूळ, माकड, गेंडे यांच्या शिकारीवर सक्त निर्बंध लादलेले होते. धर्मप्रसार करण्यासाठी काय केलं होतं तर त्यांनी स्वतः बौद्ध धर्म स्वीकारला. पाटलीपुत्र येथे त्यांनी काय केली होती, तिसरी बौद्ध धर्म परिषद बोलावली होती. त्यानंतर महेंद्र आणि संघमित्रा यांना श्रीलंकेत पाठवलं. आता मौर्यकालीन जी राजव्यवस्था आहे ते आपण बघणार आणि त्याची मौर्यकालीन जी काही राजधानी होती ती होती पाटलीपुत्र. ठीक आहे. हां, मग आता हे ज्या त्यांच्या 4 राजधान्या होत्या त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या. मौर्यकालीन प्रत्येक विभागाची अशी एक स्वतंत्र राजधानी असायची. हे मोस्ट इम्पॉर्टंट म्हणून का ठेवलेलं आहे तर तुम्हाला जोड्या लावा म्हणून येतं. पूर्वेची राजधानी होती तोशाली, आजचं ओडिसा. पश्चिमेची राजधानी होती उज्जैनिया म्हणजे मध्य प्रदेश. दक्षिणेची सुवर्णदुर्ग कर्नाटकमध्ये आणि उत्तरेची तक्षशिला म्हणजेच पाकिस्तान. आता मौर्यकालीन लोकजीवन कसं होतं तर मौर्यकालीन लोकजीवन हे मुख्यतः शेतीवरती आधारित होतं आणि करमणुकीसाठी ते अष्टपद म्हणजेच आजचं बुद्धिबळ ती लोक खेळत होती. आता बाराबर ही जी लेणी आहेत ती कुठं येतात तर ते बिहारमध्ये येतात. भारतातील लेण्यांमधील सर्वात प्राचीन लेणी कोणती तर 12 लेणी जी बिहारमध्ये आढळतात. ठीक आहे. त्यानंतर मौर्य साम्राज्यानंतरची राज्य कोणती तर बघा, मिलिंदपन्न नावाचा एक ग्रंथ होता. मिनिएंडर म्हणजेच मिलिंद हा एक इंडोग्रीक राजा होता. मगाशी आपण सत्रप ही संकल्पना बघितली ना, तर ते इंडोग्रीक राजा होता. त्याचा आणि नागसेन यांच्यामधला जो प्रश्नोत्तर जे झालं होतं, पन्न म्हणजे प्रश्न, मिनिएंडरनी विचारलेले प्रश्न, मिलिंदपन्न. ठीक आहे. हे कोणी लिहिलं, नागसेन आणि कुणी मिनिएंडर यांच्यामधला जो काही प्रश्न उत्तराचं झाली होती ना, त्याचं सगळं वर्णन कशामध्ये आहे, मिलिंदपन्न यांच्यामध्ये आहे. त्यानंतर कुशाण राजे जे होते, कुशाण राजे हे मध्य आशियातून आलेली टोळी होती. वायव्येकडील प्रदेशात काश्मीरमध्ये त्यांनी आपलं राज्य स्थापन केलेलं होतं. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुशाण राजांनी केली. या नाण्यावर गौतम बुद्ध आणि भारतीय देवता यांच्या प्रतिमांचा वापर करण्याची प्रथा त्यांनी पाडलेली होती. सम्राट कनिष्क
सम्राट कनिष्क यांनी कनिष्कपूर नावाचं शहर कुठं वसवलं? काश्मीरमध्ये. श्रीनगरजवळ त्यांनी कंपार नावाचं काही गाव वसवलेलं होतं. कनिष्काच्या दरबारात चरक आणि अश्वघोष असे दोघं होते. चरक वैद्य होता तर अश्वघोष हा कवी होता. वज्रसूची आणि बुद्धचरित्र हे ते अश्वघोषांनी लिहिलेलं आहे. या नाण्यांवरती ग्रीक लिपीमध्ये काय लिहिलेलं होतं? तर शाओ नानो शाओ कनिष्की कुशाण म्हणजे राजाधिराज कनिष्क कुशाण. आणि ग्रीक लिपीमध्ये बद्दो म्हणजेच बुद्ध असं सुद्धा त्यांनी नाण्यांवरती लिहिलेलं होतं. आता गुप्त जे होतं गुप्त राजघराणं तर त्याचे संस्थापक कोण आहेत? तर आपल्याला संस्थापक बऱ्याच वेळेस विचारून झालेले आहेत MPSC कडून. तर गुप्त घराण्याचे संस्थापक होते श्रीगुप्त. आता समुद्रगुप्त, प्रयाग प्रशस्ती, अलाहाबाद प्रशस्ती, चंद्रगुप्ताचे पराक्रम आणि विजय यांच्या सर्व जे स्तंभालेख आहेत तर ते प्रयागमध्ये आहेत. चंद्रगुप्त नाही, इथं काय आहे? समुद्रगुप्त. प्रयाग प्रशस्ती आणि अलाहाबाद प्रशस्ती हे समुद्रगुप्त यांचे पराक्रम आणि विजय याचे वर्णन करणारे स्तंभालेख प्रयाग येथे आहेत. नाणी तर समुद्रगुप्ताने काय केलं होतं? स्वतः वीणा वाजवत असताना त्यांनी एक प्रतिमा छापलेली होती. नाण्यांवरती काय होतं? तर समुद्रगुप्त स्वतः वीणा वाजवत असतानाची ती प्रतिमा त्यांच्या नाण्यावरती होती. दुसरा चंद्रगुप्त जो होता तर तो समुद्रगुप्तचा मुलगा. दुसऱ्या चंद्रगुप्ताची मुलगी प्रभावती हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याबरोबर झाला होता. आता मेहरौली येथील लोहस्तंभ, मेहरौली येथील जो काही लोहस्तंभ आहे त्याचे वेगळेपण असं आहे की दिल्लीजवळ मेहरौली आहे. 1500 वर्ष जुना असलेला हा लोहस्तंभ आहे तो अजूनही गंजलेला नाही. ह्या लोहस्तंभावरती चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे. ठीक आहे. फैयान हा चीनी प्रवासी दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात आलेला बौद्ध भिक्खू होता. फैयान, ठीक आहे, तो चीनवरून आलेला एक बौद्ध भिक्खू होता. आता वर्धन घराणे, मग वर्धन घराण्याचे परत एकदा संस्थापक बघा प्रभाकर वर्धन आणि त्यांची जी राजधानी होती ती काय होती? तर कनौज. ते एक व्यापारी केंद्र म्हणून सुद्धा प्रसिद्ध होतं. आता हर्षवर्धन, आता हर्षवर्धनाचं जर वेगळेपण बघितलं तर दर 5 वर्षांनी स्वतःची संपत्ती प्रजेला तो दान करत होता. असा एकमेव राजा कोण होता? तर हर्षवर्धन. हर्षवर्धनच्या दरबारामध्ये राजकवी कोण होता? तर बाणभट्ट, ज्यांनी हर्षचरित हा ग्रंथ लिहिला आणि हर्षवर्धनाच्या जीवनावर असलेले तो हर्षचरित हा ग्रंथ आहे. पण तो कोणी लिहिलेला आहे? तर राजकवी बाणभट्टांनी लिहिलेला. मग स्वतः हर्षवर्धनाने काय काय लिहिलं? तर रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका ही 3 नाटके संस्कृतमध्ये लिहिलेली आहेत. आणि त्यानंतर हर्षवर्धन राजाने काय केलेलं आहे? बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे. राजा हर्षवर्धनाच्या काळामध्ये युआन श्वांग हा बौद्ध भिक्खू आलेला होता. नालंदा येथील विद्यापीठात तो 2 वर्ष राहिला आणि बौद्ध ग्रंथाची चीनी भाषेत त्यांनी भाषांतरसुद्धा करून घेतलेली होती. आता ईशान्य भारतातील राजसत्ता, ईशान्य भारतातील राजसत्ता कुठल्या होत्या? तर कामरूप म्हणजे आसाम, गुवाहाटी आणि प्राग्यज्योतिषपूर. हे काय आहे? तर पुष्यवर्मन हा कामरूप राज्याचा संस्थापक होता. आता आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं काय? तर ह्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे? पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी ह्या पुस्तकामध्ये किरादिया म्हणजेच किरात लोकांचा प्रदेश म्हणून कुणाची ओळख होती? तर ती कामरूपची म्हणजेच आसामची ओळख होती. ठीक आहे. कामरूपचा जो विस्तार होता तो एकूण कुठं होता? ब्रह्मपुत्रेचं खोरं, भूतान, बंगाल आणि बिहारचा काही भाग एवढा मोठा तो प्रदेश होता. आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं काय? पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी या पुस्तकामध्ये किरादिया लोकांचं वर्णन केले गेलेलं आहे. तर ती कुठली लोकं होती? कामरूप ह्या राज्यातली लोकं होती, त्यांचा तो प्रदेश. मग त्यानंतर परत आपण एकदा बघू परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी. ह्यामध्ये इरिथ्रियन सी म्हणजे कुठला समुद्र? तर तो तांबडा समुद्र. आणि पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी मध्ये जी काही एकूण जी माहिती पुस्तिका होती तर ती तांबड्या समुद्राची पूर्ण माहिती पुस्तिका होती. ह्याच्यामध्ये कोणाकोणाचा उल्लेख आढळून आलेला आपल्याला दिसून येतो ते बघा. बॅरिगाजा म्हणजे भडोच, नालासोपारा, कल्याण आणि मुजरीस या बंदरांचा उल्लेख आहे. मुजरीस हे बंदर तत्कालीन केरळमध्ये होतं, कोचीन जवळ असलेलं बंदर. पण ते बंदर आज अस्तित्वात आहे का? तर ते आज बंदर अस्तित्वामध्ये नाही आहे.